मागणी असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे. आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले तरी पगार नाही. दर महिन्याची अडचण आहे. पगाराची विचारणा केली 2-3 दिवसात होईल. महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं बीवीजीचे अधिकारी त्यांच्याकडून. खाली दुकानावर सामान घ्यायला गेले उधार देता नाही. ते म्हणता बिल झालंय भरपूर, आता आम्ही देता नाही, भाजीपाल्यावाले देता नाही. मग आम्ही जाणार तर कुठे जाणार? आणि बस एवढी मागणी आमच्यावर वेळ झालेच पाहिजे पगार आमच्यावर. किती महिन्यापासून थकीत आता म्हणजे 1.5 महिना झाला आमच्याकडे. आहे? हो म्हणजे दुसरा महिना अर्धा भरून गेला. आम्हाला सांगण्यात आलं की 7 तारखेपर्यंत तुमचा पगार होईल. पण आता आजची तुमची 15 तारीख येऊन गेली. मागच्या महिन्यात पण तसंच झालं. मग जर इतक्या उशिरा पगार येईल तर आम्ही काय करायचं गरीब लोकांनी राहणार. दुसरी गोष्ट आमचा जो टेंडर त्यांना पास केलेला आहे 650 रुपयानं त्या हिशोबानं आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे. आम्हाला कमी पगार मिळतो आहे. 500 रुपये हिशोबानं आम्हाला पगार मिळतो आहे. आमचं एकच म्हणणं आहे जे टेंडर भेटलेलं ते आम्हाला त्या हिशोबानं पगार मिळाला पाहिजे आणि टायमावर पगार मिळाला पाहिजे. एकूण किती घंट्या गाड्या आहेत आणि किती कर्मचारी आहेत? 85 घंटा गाडी. आता मी मागे 15 दिवस मला काम नाही होतं, मी घरी जात होतो. मला ड्युटी भरून पण नाही मिळाली. मग मला म्हणतो मला काम द्या, मला कामाची गरज. मी घराचं काम चालू होतं माझ्या. मी दुसऱ्या गाडीवर लाईन धरली आणि ते मेंटेनन्स गाड्यांचे कामं बी करता नाही. तर ते म्हणता हे कारागीर नाही, रिपेरिंगवाले नाही, मेंटेनन्सवाले नाही, काय करायचं तुम्ही सांगा.